भिडे गुरुजींना दुसरं काम आहे का नाही हे समजत नाहीये। येऊन जाऊन प्रत्येक वेळेला ते महिला या विषयावरती वादग्रस्त विधान करत असतात। तुम्ही महिलांच्या वाटेला जाऊ नका असं आम्हाला आता त्यांना इशारा आपल्या माध्यमातून द्यायचा आहे। हे खूप अति होतंय, आम्हाला ऐकवलं जात नाही। कधीतरी ते म्हणतात की विधवा महिलांनी कुंकू लावू नये। तुम्ही कोण आहे आम्हाला सांगणार आम्ही काय करावं आम्ही काय करू नये? तुम्ही काय आमचं घर चालवता का? ह्याच्या पुढे जर भिडे गुरुजींनी असं वादग्रस्त केलं तर वादग्रस्त वक्तव्याला नारी शक्ती काय हे आम्हाला दाखवून द्यावं लागेल। आणि आम्ही सर्व महिलांनी ठरवले की त्यांच्या पण मग पेहरावावर जावं लागेल। त्यांचा पेहराव काय आहे, ते धोतर घालतात, आम्ही त्याच्यावरती बोलू शकतो का? किंवा त्यांनी वाढवलेल्या मिशा आहेत त्या मिशा आम्हाला कट कराव्या लागतील जाऊन। सर्वप्रथम महिलांचा विचार केलेला आहे याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो। त्यांनी जी लाडकी बहीण योजना केली आणि अनेक योजना त्यांनी महिलांसाठी चांगल्या केलेल्या आहेत। आम्हाला वाटत होतं की सरकार कुठेतरी महिलांच्या बाबतीत झोपलेलं आहे का, कारण कुणीच आमच्या प्रश्नांना वाचा फोडत नव्हतं। तसेच आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक पुरुष शर्यतीत असताना एका महिलेची त्यांनी शौनिक मॅडमची त्यांनी मुख्य सचिव म्हणून आज वर्णी लावलेली आहे। त्याबद्दलही आम्ही सरकारचं आणि मॅडमचं पण अभिनंदन करतो। आमची एक विधवा महिलांसाठी काम करणारी संस्था आहे जी की सामाजिक संस्था आहे। वाव वर्ल्ड ऑफ वुमन म्हणून आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे। सोलापूरमध्ये याच्यामध्ये आम्ही अनेक PWDची कामं, अंगणवाड्यांची कामं, काही ठिकाणी टेंडर, शासकीय कामामध्ये आरक्षण या दृष्टिकोनातून महिलांसाठी अनेक वर्ष आम्ही काम करत आहोत। आता आमचा मानस आहे की राज्यस्तरीय म्हणजे महाराष्ट्र राज्यात सगळीकडे विधवा महिलांचं 1 लाखाच्या पुढे संघटन करावं आणि त्यांच्यासाठी आम्ही आमच्या माध्यमातून त्यांच्या मागण्यांचा शासनाकडे पाठपुरावा करावा। तर सर्वप्रथम आमची मागणी आहे की जी 1,500 रुपयाची जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये एकाच फुटपट्टीने सगळ्या महिलांना मोजलं गेलेलं आहे। जी सर्वसामान्य महिलांना 1,500 मिळत आहे तेच विधवा महिलांना पण 1,500 मिळत आहेत। तर त्याच्यासाठी कुठेतरी निराधार योजनाचं जे 1,500 रुपयाचं लिमिट आहे ते 3,000 रुपये केले पाहिजे। कारण विधवा महिलांना कुठलाही आधार नसतो जगण्यासाठी, कुटुंबाचा त्या सर्वस्वी त्या एकट्या आधार असतात। लहान मुलांना मोठं करायचं असतं आणि स्वतःला सिद्ध करायचं असतं। आणि दुसरी आमची मागणी आहे की जी अट आहे त्यांची की मुलगा 21 वर्षाचा झाला की त्या महिलेला पेन्शन मिळत नाही, निराधार पेन्शन योजना, तर ती कंटिन्यू हयात करावी। कारण की मुलं कधी कधी सांभाळतात कधी कधी नाही, तर ती योजना मात्र पूर्णपणे तो हक्क आहे महिलेचा आणि ती हयात तिला देण्यात यावी। तिसरी मागणी आमची आहे की जसं दिव्यांग म्हणून अपंगांना जसं आपण दिव्यांग म्हणून नामकरण केलेलं आहे, काही परित्यक्त्या महिलांना आपण घटस्फोटिता म्हणून नामकरण केलेलं आहे, तसंच विधवा हा शब्द अजूनही तुम्ही ह्याच्यात काहीच बदल केलेला नाही आहे। तर सरकारकडे आपल्याद्वारे मागणी आहे की त्यांनी विधवाच्या जागी स्वयंसिद्धा हे नाव आम्हाला देण्यात यावं। कारण की त्या स्वतःला सिद्धच करतात। जेव्हा पतीचं अकाली निधन होतं तेव्हा पूर्ण कुटुंबाची जबाबदारी, मुलांच्या शिक्षणापासून लग्नाची जबाबदारी हे स्वतःला सिद्ध करण्याचंच एक मोठं महापेरू उचललेला असतो। तर त्याच्यामुळे नामकरण चेंज करून मिळावं। तशीच तिसरी मागणी आहे की घरकुल योजना जी आहे त्याच्यात बांधकाम मजुरांना जे 2 लाखाची सबसिडी दिली जाते तशीच विधवा महिलांसाठी सुद्धा 2 लाखाची सबसिडी महिला बाल कल्याण विभागामार्फत देण्यात यावी। अशा अनेक योजनांमध्ये मागणी आहे आमची। शासकीय ज्या नोकऱ्या असतात त्याच्यामध्ये विधवा महिलांसाठी आरक्षण देण्यात यावं, कारण की त्यांना खरी नोकरीची गरज आहे। अनेक खेळाडूंना ह्यांना त्यांना आरक्षण असतं ते राहू दे, पण विधवा महिलांनाही कुठेतरी तुम्ही थोडीफार टक्केवारी द्यावी अशी आमची विनंती आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।